हॅलो, नमस्ते. नमस्कार, विनय कदम साहेब, मोहीम कृषी हा, अधिकारी. बोला की. हा नमस्कार, बोला की. कांतीराम बोराडे पाटील बोलतोय, सामाजिक कार्यकर्ता बोला. पत्रकार. हा, स- बोला की. हा साहेब, एक असं आहे का खेडमध्ये माननीय अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या हिशोबाने 30/6/26 रोजीचा जिल्हा अधीक्षक यांच्या मान्य टिप्पणीनुसार 3/7/26 संपूर्ण पुणे जिल्ह्यात 716.3 असा टन मिली हा. हा माल आलेला आहे. तर खेड कृषी विभागामध्ये 73.71 असा टन माल आलेला आहे. तो कुठे ठेवलाय सुरक्षित ठिकाणचा? आम्हाला ते सांगा ना जरा, कळू द्या महाराष्ट्राला. मेट्रिक टन. स्टॉक आहे ना, हा संरक्षित साठा. हा संरक्षित साठा. ठीक आहे ना, पाठवतो मी तुम्हाला. पाहता म्हणजे कसं कसं पाहता म्हणजे पाठवतो. नाही, पाठवा तुम्ही मला हे सांगा. आता तुम्ही शेतकऱ्यांच्या तुम्ही इथं 7-10 अधिकारी नेमलेत. 500 रुपयापासून 450, 300, 350 सगळं काय चाललंय? तुमची एक कंप्लेंट आली का नाही खेडची? याची कंप्लेंट जाऊ द्या, आताच लेटेस्ट आहे, काल परवाच. तुम्ही जर साठा आरक्षित करून तो साठा कोटेबाजी करून शेतकऱ्यांना लुटायचा प्रयत्न केला, जर संबंधित जे कोण कंपनी आहेत त्या आणि तुम्ही, तर काय फायदा आहे मग आम्हाला? नाही, संरक्षित साठा कशासाठी असतो साहेब? यावेळी आता ऐका, शेतकऱ्यांना आता गरज आहे. तुम्ही 500 रुपये रिलीज केलेला आहे संरक्षित साठा. तुम्ही आता ऐका, खेडच्या परिसरात तिथं आता 500 रुपये, 350, 400 रुपयाच्या या एजन्सीवर तुम्ही कारवाई कधी करणार? नाही, आपण ऑलरेडी प्रस्ताव सादर केलेला आहे कारवाईचा. आता शेतकऱ्यांची लूट होते, त्याच्यावर काय बोलणार तुम्ही? येता का आता माझ्या बरोबर? ऑलरेडी मी आता खाली तपासणीला झालेलो आहे इथे. कुठं आले तपासणीला तुम्ही? वडकीमध्ये. कुठं? वडकी खेड तालुक्याचं बोलतोय मी साहेब, खेड तालुक्याचं बोलतोय. खेड तालुक्यातली परिस्थिती मी सांगतो तिथं. कुणाला सांगता? काटे साहेबांना सांगतो ना. ते आरक्षित साठा कुठे ठेवला ते तरी कळू द्या आम्हाला ना. हा, पाठवतो ना मी तुम्हाला. आरक्षित साठा जो आहे ना, ते सगळे डिटेल्स पाठवतो तुम्हाला मी. पाठवा. त्याच्यामध्ये कसं असतं, ज्या दुकानामध्ये तो आरक्षित साठा ठेवलेला असतो त्याची एक माहिती असते, ती मी पाठवतो तुम्हाला. शासकीय गोडवण आहेत का वैयक्तिक ठेवल्यात? नाही, आता हे कसे असतात, वैयक्तिक ठेवल्यात का शासकीय ठेवल्यात तेवढं सांगा ना. नाही, ऐका ना, तुम्ही माझं ऐकून घेताय ना. हे कसं असतं, शासन 3 एजन्सी नेमलेल्या आहेत आपल्या पुणे जिल्ह्यासाठी. त्या 3 एजन्सीकडून जे काही दुकानदार असतात त्या दुकानांच्या माध्यमातून आपण तो संरक्षित साठा ठेवलेला असतो. तो दुकानातच असतो डायरेक्ट. अच्छा, म्हणजे संबंधित ज्या दुकानात आहे त्या त्या दुकानामध्ये. आणि खरेदी विक्री संघाचं काय झालंय? त्यांच्या पुढची कारवाईचं काय झालं? नाही, दिलेलं आहे, आम्ही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला दिलेला आहे तो प्रस्ताव. नाही, मग काय कारवाई कधी होणार आहे? काय त्याचं काय पुढचं? सर लावतील सुनावणी. कोण सर? कारण ती सर कोण? कातोळे सर. कातोळे सर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी. लायसन्सिंग अथॉरिटी ते आहेत ना. ठीक आहे. ओके. आणि हे जे संरक्षित साठा आहे ना, त्याची माहिती देतो मी तुम्हाला. नाही, लोकांना खतं मिळाली पाहिजे. तो साठेबाजी करून 500 रुपयाला कोण विकत असेल ते धक्का आहे की? नाही, साठेबाजी हा संरक्षित साठा शासकीय असतो. त्याच्याबद्दल मला म्हणायचं नाही. आता लोकांना खतं उपलब्ध झाली पाहिजेत, हा माझा हेतू आहे. होणार उपलब्ध सर, काय असेल. एजन्सीवाले मालक झाले का? नाही, काहीच विषय. गाडी टाका, कारवाई करा साहेब. ठीक आहे. हा सर.